सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सौ रुपाली भूपेंद्र पाठक। मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा आयोजित दिवाळी व भाऊबीज राज्यस्तरीय काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता मी माझी कविता सादर करते। माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी भाऊबीज। भाऊ अन बहिणीच्या गोड नात्याचा असतो सण, भाऊ अन बहिणीच्या गोड नात्याचा असतो सण, भाऊबीज सोबत घेऊन येते आनंदाचे व मांगल्याचे क्षण, भाऊबीज सोबत घेऊन येते आनंदाचे व मांगल्याचे क्षण। दादा तुझ्या स्वागतासाठी आज मी घर फुलांनी दिव्यांनी सजविले, दादा तुझ्या स्वागतासाठी आज मी घर फुलांनी दिव्यांनी सजविले, तुझ्या औक्षवानासाठी ताटात कुंकू अक्षदा आणि तुपाचे निरंजन ठेवले, तुझ्या औक्षवानासाठी ताटात कुंकू अक्षदा आणि तुपाचे निरंजन ठेवले। हाती ताट घेऊन दादा तुला ओवाळताना तुझ्या कपाळी कुंकवाचे तिलक लावते, हाती ताट घेऊन दादा तुला ओवाळताना तुला कुंकवाचे तिलक लावते। मांगल्याचा दीप लावून दादा तुला काजू कतलीचा घास भरविते, मांगल्याचा दीप लावून दादा तुला काजू कतलीचा घास भरविते। आकाशातील चंद्र आणि चांदण्याला साक्षी ठेवून दादा मी तुला आज ओवाळते, आकाशातील चंद्र आणि चांदण्याला साक्षी ठेवून दादा मी तुला आज ओवाळते। लाखात एकच भारी माझा भाऊराया, लाखात एकच भारी माझा भाऊराया, असं मी आनंदाने व अभिमानाने मिरविते, लाखात एकच भारी माझा भाऊराया, असं मी आनंदाने व अभिमानाने मिरविते। सोनं चांदी नको मला दादा, सोनं चांदी नको मला, नको महागडी गाडी, भेट म्हणून मला हवी आहे, भेट म्हणून मला हवी आहे तुझ्याकडून मायेची प्रेमाची माहेरची साडी, मायेची प्रेमाची माहेरची साडी। भाऊ अन बहिणीचे अतूट नात्यांचे, भाऊ अन बहिणीचे अतूट नात्यांचे असते हे पवित्र बंधन, साथ कायम देऊन एकमेकांना, साथ कायम देऊन एकमेकांना घट्ट करूया आपल्या नात्याचे गुंफण, साथ कायम देऊन एकमेकांना घट्ट करूया आपल्या नात्याचे गुंफण। देवाकडे या लाडक्या बहिणीचे एकच आहे मागणे, देवाकडे या लाडक्या बहिणीचे एकच आहे मागणे, आणि माझ्या मनात एकच आहे इच्छा, दादा तुला दीर्घायुष्य लाभावे, माझ्याकडून दादा तुला भाऊबीजेच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हा सर्वांना माझी कविता कशी वाटली? माझी कविता आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट नक्की करा व मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या कमेंट्स नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा एकदा धन्यवाद।